सर काय सांगाल, वेरूळ गटामध्ये अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत, पण खरी हवा कोणाची आहे गल्ले बोरगावमध्ये? खरं म्हणजे या गटामध्ये खूप चुरशीची लढत होत आहे. परंतु जगन्नाथ बापू खुसरे 35 वर्षापासून या राजकारणामध्ये आहेत आणि त्यांचं योगदान असं आहे, त्यांनी कोणावरही कधी राग मानत नाही आणि काम करण्याची त्यांची शैली बाकीच्या उमेदवारांपेक्षा वेगळी. तुम्ही सुखदुःखामध्ये त्यांचा सहभाग हा 100%च्या वर असतो आणि म्हणून त्यांच्यावर जे प्रेम आहे, लोक मतदानरूपी त्यांना देण्याचं त्यांनी रात्रीच बैठक झाली का बाबा बापूला आपल्याला यावेळेस निवडून द्यायचं आहे. अच्छा, भाजप तर दावा करताय का आम्ही पूर्ण राज्यभरातच चांगला विकास केला आणि वेरूळ सर्कलमध्ये पण विकास केला आहे. काय आहे खरं नेमकं? भाजपची एक पॉलिसी असते, राज्यभर विकास म्हणजे गाव खेड्याचा विकास नसतो. गावचे प्रश्न, गल्लीतले प्रश्न हे वेगळे असतात, शेतावरचे बांधावरचे प्रश्न वेगळे असतात. भाजप काय करतं, मोदी साहेबांनी हे केलं, ठीक आहे ना, मोदी साहेबांनी ते केलं, ते देशाच्या पातळीवर केलं. राज्याचे प्रश्न वेगळे असतात आणि गाव पातळीचे प्रश्न वेगळे असतात. तुम्ही राज्याचं गाव पातळी आणून लोकांची दिशाभूल करू नका. भाजपलाच तेच काम आहे आणि लोकांनी असं त्याला बळी पडू नये असं आम्हाला वाटतं. अच्छा, इतर मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना एवढं आवाहन करतो, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. जो आपला स्थानिक उमेदवार आहे, जो आपल्या सुखदुःखामध्ये नेहमी आपल्या उपयोगी पडतो, कधीही रात्री बेरात्री आपल्याला कामं येतो, अशाच उमेदवाराला तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं आम्हाला वाटतं. आणि ते काम फक्त जगन्नाथ बापू खुसरेच करतात एवढं आम्हाला माहिती, कारण आम्ही त्यांना 35 वर्षापासून ओळखतो आणि 35 वर्षामध्ये नाही असा कोणाचाही राग मानला नाही. मला मतदान केलं किंवा नाही केलं असं राग मानत नाही. म्हणून मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यावेळेस बापूंना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी मतदान करणार आहे आज सगळ्यांचं एकमत झालं आहे इथं. बापू तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतंय? 100% आणि बापू अपेक्षा 100% पूर्ण करतील याची आम्हाला 100% खात्री आहे. म्हणून आम्ही मतदारांना पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो, कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका आणि आपला माणूस म्हणून जगन्नाथ बापू खुसरे यांच्या घड्याळ चिन्हापुढे आपलं मत व्यक्त करून किंवा आपलं मत देऊन त्यांना प्रचंड मताने असं निवडून द्यावं अशी जनतेकडे आम्ही अपेक्षा करतो. चालेल सर, आपण आता गल्ले बोरगावमध्ये आहोत. अनेक पक्षाचे उमेदवार लढतीमध्ये आहेत, पण गावातलं काय चित्र आहे नेमकं? मी सतीश वसंतराव खुसरे, गल्ले बोरगाव गावकरी. आता सध्या जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी लढती आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदचे गटामध्ये तिरंगी लढत आहे. एक काँग्रेसचा पंजाबतर्फे मस्सी सेठ म्हणून एक उभे आहेत. त्याच्यानंतर BJPचे विकी दांडगे हे आहेत आणि गल्ले बोरगावचे जगन्नाथ बापू खुसरे अशी ही तिरंगी लढत होत आहे. काय चित्र कसं राहील आता? कोण प्रचारात सध्या कोण पुढे आणि मतदारांची भूमिका नेमकी काय असणार आहे? आता सध्या तर चित्र असं आहे, BJPच्या विरोधात वारे वाहत आहे आणि काँग्रेस पक्ष फार खचलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जगन्नाथ बापू आहेत त्यांची रणधुमाळी प्रचाराची चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगली हवा त्यांची मतदारांमध्ये आहे. बरं, आता गावकरी सगळे सांगतात का एक गठ्ठा मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने खुसरे बापूकडे जात आहे, तर लोकांनी का मतदान करावं असं वाटतं त्यांना? ते गावकरी जगन्नाथ बापूंच्या पाठीमागे एकवटले आहेत. गावकऱ्यांचं एक गठ्ठा मतदान जगन्नाथ बापूला म्हणजे घड्याळाला द्यायचं ठरवलेलं राष्ट्रवादी काँग्रेसला. त्याचं कारण असं आहे, आता आत्ताच नुकतंच अपघाती निधन झाले अजितदादांचं आणि एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मतदानातून आता गावकरी दाखवून देणार आहेत असं गावकऱ्यांची चर्चा आहे. जगन्नाथ बापूंनी काय कामं केले आहेत गावामध्ये? जगन्नाथ बापू पाठीमागे या गावामध्ये सरपंच राहिलेले आहेत, त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी रस्त्याची भरपूर कामं केलेली आहेत आणि छोटे मोठे जे गावकऱ्यांचे जे प्रश्न असतात, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, ते सोडत असतात. अगदी गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आपण अर्ध्या रात्री 12 वाजता जरी गेलो, दरवाजा त्यांचा ठोठावला तरी बापू बाहेर येऊन त्यांच्या समस्या जाणून घेतात. मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदारांना एकच आव्हान करेल की आपण विचारपूर्वक मतदान करावं, कोणत्याही गोष्टीला आमिषाला बळी पडू नये आणि आपला हक्काचा माणूस जो आहे त्याला आपण मतदान करावं. चालेल. आपलं नाव?
सतीश वसंतराव खोसे. धन्यवाद. काका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली. गल्ले बोरगाव गटामधून बरेच उमेदवार आहेत. तर काय चित्र आहे तुमच्या गावामध्ये, गल्ले बोरगावमध्ये? मला बाकी चित्र काहीच माहिती नाही. आपण पंचायतीत जात नाही आम्ही कोणाच्या साहेब. हां, चित्र पाहत नाही, काही पाहत नाही. आमचं हे घर भलं आणि हे बापू भले. बरं, काय मतदान कोणाला करणार तुम्ही? आणि आमचं बापूलाच करणार मतदान. हा, पण बापूलाच करणार मतदान. दोन्ही बी आपले बरं. मसरूबाई आमची पाहुणी पण होती. काय कामं केले त्यांनी आतापर्यंत आमचे गंजच काम केले त्याने. बापूंनी? भरपूर कामं केली आमच्या गावामध्ये काय कामं केले? गावामध्ये बी गंज कामं केली. अच्छा. गावात बी भरपूर कामं केली त्याने. भाजपवाले आणि भाजपचे उमेदवार म्हणते आम्ही तर लय गावात कामं केले म्हणे. आता कोणी बी जे त्याच्या बडायचं मारतं साहेब, कोणी बी होत नाही. पण बडाय मारणार. खरं काय चित्र आहे? चित्र हे भाजप काही याच्यात काही कोणाचे चित्र नाही. हां, खरं सांगू होत नाही. हे करून ते इकडे मतदान नाही, ते करून दुसरं मतदान होत नाही गावात सुद्धा. कोणाला मतदान होईल? हे बापूकडेच मतदान आहे सारं. बरं. बाकीच्या लोकांना काय आव्हान करणार तुम्ही? आव्हान काय नाही. हे घडल्याशिवाय दुसरं काय आव्हान? बरं, चालेल. गठ्ठा मतदान आहे आमचं. स्वतःच घरचं 10-15 मतदान एकट्याचं. बरं, जगन्नाथ बापूंना मतदान होईल का गावामध्ये? 100% मतदान. असं माणूस लढता कोणीच नाही या गावात. बरं, बाकीच्या मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही? बाकी मतदाराला हेच आव्हान, घडलेलं मतदान करा मुसली. बरं, आपलं नाव? लक्ष्मण शेकू सारंग. बरं, ठीक आहे, धन्यवाद.